1 तारखेला मेच्या या ठिकाणी 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता आणि त्या नराधमाला आज कोर्टाने 60 दिवसाच्या आतच फाशी सुनावलेली आहे। 1200 पानाचं हे सगळं जे कागदपत्र आहेत हे पोलिसांनी चार्जशीट ही कोर्टात दाखल केलेली आहे। आपल्या बरोबर गावातले काही स्थानिक महिला आहेत। आज वटपौर्णिमेचा दिवस आहे, जसा सावित्रीला न्याय मिळाला तसा त्या लहान मुलीला आज न्याय मिळालेला आहे। आपण काय सांगाल याच्याबद्दल? आम्ही या निकालामुळे खरंच महिला वर्ग सगळा समाधानी आहे आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्याला फाशी शिक्षा हवी म्हणून प्रयत्न करत होतो। त्या प्रयत्नाला आमच्या यश आलं। मी माननीय मुख्यमंत्र्यांचं, पोलीस खात्याचं, वकिलांचं, न्यायाधीशांचं सगळ्यांचं मी धन्यवाद देतो। आपल्या बरोबर ज्यांच्या कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण ही घटना रेकॉर्ड झाली आणि आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी मदत झाली अशा आपल्या बरोबर या महिला आहेत। आपण त्यांनाही विचारू, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि हितच झाली पाहिजे। त्यानंतर त्यांनी इतके दिवस का लावले हेच आम्हाला कळलं नाही। हे लवकरात लवकर निकाल लागला। मेन म्हणजे पोलिसांचे सगळ्यांचे मी आभार मानते की महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच निकाल फास्ट ट्रॅकवर लागले गेलेला आहे। फाशी झाली पाहिजे। आपल्या बरोबर ज्या घटनेवर कायमस्वरूपी लक्ष देत आहेत अशा पण महिला आहेत। आपण त्यांना विचारू की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। आज न्यायालयाचा जो निकाल लागलाय त्याबद्दल आम्ही पूर्ण समाधानी आहोत। अगदी सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेस घटना घडली तेव्हापासून आम्ही ह्या घटनेच्या म्हणजे पाठपुरावा केलेला आहे। आपले SP असतील, मुख्यमंत्री साहेब असतील किंवा स्थानिक काही लोकनेते असतील, आमदार स्थानिक असतील, खासदार स्थानिक असतील, सगळ्यांकडे आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि आज त्या गोष्टीला यश आलेलं आहे। आणि कुठेतरी नसरापूरचं नरकासूर झालं हे ज्या बातम्या येत होत्या किंवा जे लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या तर ते कुठेतरी ती प्रतिक्रिया आता कमी होईल। आणि आज स्थानिक महिलांची त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सगळ्या स्थानिक महिलांची मागणी होती की त्याचा चौरंग करा, त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी द्या। तर त्या कुठेतरी लोकभावनेचा आज पोलीस यंत्रणेने म्हणा किंवा न्यायालयाने म्हणा मान ठेवलेला आहे। आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे। त्याने जे घाणेरडे कृत्य केले होते ते सगळे त्याचे समोर आलेले आहेत। त्याच्या मुकलीवर अत्यंत पाशवी म्हणजे की तिच्या मृत्यूनंतर येतो तिच्यावर अत्याचार करत होता। ही फार भयंकर घटना होती। त्यामुळे त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा होऊ शकत नव्हती आणि त्याच्या वयाचा किंवा त्याच्या कुठल्या याचा विचार पोलीस यंत्रणेने म्हणा किंवा न्यायालयाने केला नाही, त्याबद्दल आम्ही फार समाधानी आहोत। फक्त आता एकच मागणी आहे की ही अंमलबजावणी सुद्धा फास्ट ट्रॅक सारखीच व्हावी, की त्याच्या दयेच्या अर्जाचा कुठेही विचार होऊ नये। आणि निश्चितच आम्ही ह्याचा पण पाठपुरावा करणार आहे। आम्ही राष्ट्रपती, राज्यपाल यांच्याकडे या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे की त्याच्या अर्जावरती विचार होऊ नये म्हणून। आणि शक्ती कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात लवकरात लवकर व्हावी ही समस्त महिला वर्गाकडनं आमची एक म्हणजे मुख्यमंत्र्यांना म्हणा किंवा आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्याकडे पण आमची हीच इच्छा आहे। आपण पाहतोय की आज नसरापूरमध्ये काही का होईना पण आनंदाचे वातावरण महिलांमध्ये दिसत आहे आणि त्यांचा रोष देखील या गोष्टींवर दिसत आहे। आज त्या चिमुकलीला न्याय मिळाल्यामुळे खूप चांगलं वाटत आहे सर्व नागरिकांना नसरापूरमध्ये।